नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला 30 जूनपर्यंत हयातीचे प्रमाणपत्र काढणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. आता हयातीचे प्रमाणपत्र हे डिजिटल स्वरूपात काढण्यात येत आहे. म्हणजेच ऑनलाईन डिजिटल स्वरूपात हयातीचे प्रमाणपत्र जमा केले तरच आपल्याला पेन्शन मिळणार आहे. तर मित्रांनो, आता हयातीचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना घरपोच काढून मिळणार आहे. तर मग कोणत्या लाभार्थ्यांना हे प्रमाणपत्र घरपोच काढून मिळणार आहे, या संदर्भात तहसील कार्यालयातून तहसीलदारांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. तर काय आहे माहिती, ती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र आता BSA या ॲपच्या माध्यमातून सादर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 7 मे 2026 रोजीच्या आदेशान्वये केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेसाठी BSA ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपद्वारे लाभार्थ्यांना स्वतः किंवा नातेवाईकाच्या मदतीने ग्राम महसूल अधिकारी किंवा ग्रामपंचायत संगणक परिचालक, सेतू सेवा केंद्र, आपले सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करता येईल. सदर सेवा लाभार्थ्यांना निःशुल्क असून सेवा केंद्रामार्फत घेतल्यास कमाल 50 रुपये इतके शुल्क देय राहील. तर मित्रांनो, वरील योजनेतील जे निराधार बांधव आहेत त्यांच्यासाठी आता परत आपण एकदा सांगू, ते स्वतः काढू शकतात, नातेवाईकाच्या मदतीने काढू शकतात, ग्राम महसूल अधिकारी म्हणजे ग्रामसेवक यांच्या मदतीने काढू शकतात, तसे ग्रामपंचायत संगणक परिचालक यांनासुद्धा सूचना दिलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्हाला काढून देऊ शकतात. तुम्हाला जर जमत नसेल तर मग नंतर तुम्ही सेतू सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून सुद्धा काढू शकतात. पण या 3 ठिकाणी तुम्हाला काढायचे असेल तर 50 रुपये इतके शुल्क म्हणजे किंवा फी द्यावी लागेल. मग एवढ्या सर्व ठिकाणी तुम्हाला हे प्रमाणपत्र काढता येणार आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांची वेळेची बचत होऊन हेलपाटे टळतील व विहित कालावधीत हयात प्रमाणपत्र सादर करणे शक्य होईल. जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर ॲपची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. क्षेत्रीय कर्मचारी मोबाईलच्या साहाय्याने घरपोच पडताळणी करतील. म्हणजे क्षेत्रीय कर्मचारी म्हणजे कोण, तर तलाठी, ज्या गावात किंवा ज्या भागात या ठिकाणी कर्मचारी नेमले जाणार आहे की दिव्यांग बांधव असतील तर त्यांची नोंदणी ही त्या ठिकाणी ते घरपोच जाऊन करतील. मग कोणाची, तर त्या ठिकाणी जे खूपच दिव्यांग आहेत, आजारी आहेत किंवा वयोवृद्ध व्यक्ती आहेत, अशा काही लाभार्थ्यांची सुद्धा या ठिकाणी स्वतः ते त्यांच्या माध्यमातून क्षेत्रीय कर्मचारी मोबाईलच्या साहाय्याने पडताळणी करून देणार आहे, जेणेकरून ही सुविधा जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना स्वयं सत्यापन करावे किंवा कुटुंबियाच्या मदतीने प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना शिल्पा पाटील यांनी केले आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तहसीलदारांनी तातडीच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. तर अशा पद्धतीने जर कोणी बांधव या ठिकाणी आजारी असतील किंवा ते तिथपर्यंत पोहोचू शकत नसतील तर आपण त्यांना मदत करू शकता. अतिशय सोपं आहे. BSA हे ॲप घ्यायचं आहे, त्याच्यासोबत आधार ऑथेंटिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला आधार फेस RD हे सुद्धा ॲप घ्यावे लागेल. असे 2 ॲपच्या माध्यमातून आपण आपल्या जवळच्या दिव्यांग बांधव असतील किंवा वृद्ध नागरिक असतील, ज्यांना जमत नसेल, कमी शिकलेले असतात, त्यांना माहिती नसते आणि गावातून दूर येईपर्यंत त्यांना खूप वेळ होतो किंवा त्यांना समजत नाही, तर कृपया करून अशा वृद्ध नागरिक असतील, निराधार व्यक्ती असतील, अशांना आपण मदत करावी. त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे डिजिटल स्वरूपातील हयातीचा दाखला कृपया करून काढून द्यावा. आम्ही सुद्धा या ठिकाणी अनेक ठिकाणी अशा लाभार्थ्यांचे दाखले काढून दिलेले आहे.
तरी मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती. आपल्या जवळपास कोणी नागरिक असतील, त्यांचं हयातीचा दाखला काढलेला नसेल, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. आणि व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.